गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे कॉमर्समध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जो महत्त्वाचा विषय आहे अकाउंटन्सी, या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण रेशो ॲनालिसिसची प्रॅक्टिस करत आहोत आणि या टॉपिकचे भरपूर प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपण आत्तापर्यंत केलेली आहे. आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे, त्याचं सोल्युशनसुद्धा आपण स्क्रीनवरच घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. आमच्या चॅनलवर प्रोव्हाइड केलेला कॉन्टेंट जर तुम्हाला युजफुल ठरत असेल तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रॉब्लेम आपण बघूया. Following is the balance sheet of Wipro Limited, Walchand Nagar as on 31st March 2025 together with additional information as on that date. आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये फक्त बॅलन्स शीट दिली. आपल्याला माहिती काही वेळेस प्रॉफिट अँड लॉस, ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट हे पण दिले जातात. इथं फक्त बॅलन्स शीट दिली आणि या बॅलन्स शीटच्या आधारे काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन इथं खाली दिलेली आहे. ग्रॉस प्रॉफिट, ॲव्हरेज स्टॉक, डायरेक्ट ॲव्हरेज स्टॉक दिला आणि टर्नओव्हर म्हणजे सेल्स दिला 2024-25चा 8,40,000 आणि त्याच्या व्यतिरिक्त एवढे रेशो कॅल्क्युलेट करायचे 4-5. तर ते रेशो आपण कॅल्क्युलेट करूया. इथं ग्रॉस प्रॉफिट हे इन्फॉर्मेशन ॲडिशनल दिली कारण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सेपरेट दिलेला नाही. मग त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाची थोडीफार इन्फॉर्मेशन इथं दिली जाते. पहिला रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितला आहे करंट रेशो. चला आपण कॅल्क्युलेट करूया. मग सगळ्यात अगोदर पहिला रेशो आपण लिहूया करंट रेशो. हा रेशो एक्झाममध्ये 100% येणार म्हणजे येणार. करंट रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सगळ्यात अगोदर रेशोचा फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे. करंट रेशोचा फॉर्म्युला आहे करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. करंट असेटला करंट लायबिलिटीजने डिवाइड करा, आपल्याला मिळणार करंट रेशो. मग करंट असेट कोणत्या? तर असेट म्हणजे असेट साईडला जायचं आणि लायबिलिटीसाठी लायबिलिटी साईडला जायचं. करंट रेशो आणि लिक्विड रेशो फक्त बॅलन्स शीटवरून आपण सोडवतो. मग अगोदर आपण सोडूया करंट असेट्स. तुम्ही डायरेक्ट करंट असेट कोणकोणते आहे त्याची टोटल करून डायरेक्ट लिहू शकतात. आपण इथं डिटेलमध्ये शिकतोय म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. करंट असेट कोणकोणत्या? असेटला जा. असेटला दोन प्रकारचे असेट असतात, फिक्स असेट आणि करंट असेट. आपल्याला फक्त करंट असेट पाहिजे. ज्या ज्या फिक्स असेट असतील त्या सोडून द्या, त्या घेऊ नका. मग गुडविल फिक्स असेट आहे, सोडून द्या, आपल्याला करंट असेट पाहिजे. बिल्डिंग फिक्स असेट आहे, मशिनरी फिक्स असेट आहे, सोडून द्या. मग करंट असेट फक्त दोनच आहे, स्टॉक आणि डेटर्स. मग लिहा स्टॉक इन ट्रेड. दोनच करंट असेट दिलेले आहे, स्टॉक इन ट्रेड, आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 66,000 आणि दुसरी दिली डेटर्स. दुसरी करंट असेट दिली डेटर्स. जितक्या करंट असेट असतील त्यांची टोटल करा. डेटर्स आहे 85,000. मग टोटल करा. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे, उगाचच वेळ वाया घालत बसायचं नाही. कॅल्क्युलेटर वापरा. 66,000 प्लस 85,000 1,51,000 1,51,000 या आल्या करंट असेट्स. या काय आहे? करंट असेट्स आपण कॅल्क्युलेट केल्या. आता करंट लायबिलिटीज कॅल्क्युलेट करूया. करंट लायबिलिटीज. मग करंट लायबिलिटीसाठी लायबिलिटी साईडला जा. जसं फिक्स असेट आपण इग्नोर केल्या तशा लायबिलिटी साईडला काय काय इग्नोर करायचं? लायबिलिटी साईडला प्रोप्रायटरचे फंड म्हणजे शेअर होल्डरचे फंड, त्याच्यामध्ये कॅपिटल येतं, रिझर्व्ह सरप्लस येतं, प्रॉफिट येतो. हे आले तर इग्नोर करा. त्याच्यानंतर नॉन करंट लायबिलिटी म्हणजे लॉंग टर्म लायबिलिटी, डिवेंचर वगैरे ते आले, लॉंग टर्म लोन आले, इग्नोर करा. फक्त करंट लायबिलिटी घ्या. मग पेड अप कॅपिटल आपला ओनरचा फंड आहे, शेअर होल्डरचा फंड आहे, सोडून द्या. रिझर्व्ह फंडसुद्धा शेअर होल्डरचाच फंड आहे. प्रॉफिट अँड लॉससुद्धा शेअर होल्डरच्या फंडमध्ये येतं. मग शेअर होल्डरचे फंड, कॅपिटल, रिझर्व्ह, प्रॉफिट हे सगळे सोडून द्या कारण ते आपल्याला करंट लायबिलिटीमध्ये घेता येत नाही. मग करंट लायबिलिटी फक्त तीनच आहे, बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर्स आणि टॅक्स. मग लिहा पहिली करंट लायबिलिटीज दिलेली आहे बँक ओव्हरड्राफ्ट आणि बँक ओव्हरड्राफ्ट दिली 11,250. दुसरी करंट लायबिलिटी आहे क्रेडिटर्स.
क्रेडिटर्स आहे 36,000 आणि तिसरी करंट लायबिलिटी आहे टॅक्सेशनची प्रोव्हिजन. टॅक्सची प्रोव्हिजन जेव्हा जेव्हा देणार विद्यार्थी कन्फ्यूज असतात. टॅक्सची प्रोव्हिजन तुम्ही करंट लायबिलिटी म्हणूनच रेकॉर्ड करायची आहे. टॅक्सेशन प्रोव्हिजन ती आपली करंट लायबिलिटीच आहे. मग टोटल करा, ही आहे 20,000. मग टोटल किती येते 36 आणि 20 46 56 66 67 250. कॅल्क्युलेटरवर करा तुम्ही, किती आल्या 67 250. हे आलं काय कॅल्क्युलेट केलं आपण करंट लायबिलिटीज. आता दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, करंट ॲसेट पण आणि करंट लायबिलिटीज पण. रेशोनुसार त्याचं सूत्रानुसार त्याचं अमाऊंट लिहा. मग करंट ॲसेट लिहा अगोदर. करंट ॲसेट किती 1,51,000 भागिले करंट लायबिलिटी 67 250. मग करा कॅल्क्युलेटरवर 1,51,000 भागिले 67,250. आन्सर आलेला आहे 2.245. मग 2.24 आणि पुढं 5 आहे म्हणून 2.45 असं 2.245 असं उत्तर आलेलं आहे. मग तुम्ही 2.24 लिहा किंवा 2.25 करा. मग आन्सर आपण करूया 2.25. 2.25 आणि पुढे आपण 1 अटॅच करतो हे तुम्हाला माहिती आहे. 2.25:1. तर या पद्धतीने आपला करंट रेशो आलेला आहे. करंट रेशो या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करायचं. पहिले सूत्र लिहायचं, त्याच्यानंतर करंट असेटला जायचं. ज्या फिक्स असेट आहे त्या सोडून द्या, फक्त करंट असेटची टोटल करा. करंट असेट आपल्याला मिळणार. त्याच्यानंतर लायबिलिटीला जा. लायबिलिटीला शेअर होल्डरचे फंड असतात, कॅपिटल, रिझर्व्ह, प्रॉफिट सोडून द्या. आपल्याला फक्त करंट लायबिलिटी घ्यायच्या. मग करंट लायबिलिटी फक्त 3च होत्या, बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर्स, टॅक्स. तिन्ही करंट लायबिलिटीची टोटल करा. टोटल करंट लायबिलिटी आली 67,250. करंट असेट आणि करंट लायबिलिटी मिळाल्यानंतर त्याचं सूत्रानुसार अमाऊंट लिहा आणि कॅल्क्युलेट करा. तर इतक्या इझी पद्धतीने आपण करंट रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. दुसरा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे लिक्विड रेशो. करंट रेशो जर सोडवला तर त्याच्यावरून लिक्विड रेशो 2च मिनिटात सोडवता आला पाहिजे. लिक्विड रेशो या रेशोलाच आपण ॲसिड टेस्ट रेशो किंवा क्विक रेशोसुद्धा म्हणतो. मग आपण कॅल्क्युलेट करूया लिक्विड रेशो. सगळ्यात अगोदर फॉर्म्युला लिहा. मग लिक्विड रेशोचा फॉर्म्युला काय, याला लिक्विड असेट किंवा क्विक असेट पण आपण म्हणू शकतो. मग आपण शक्यतो क्विक असेट्स लिहित असतो. क्विक असेट्स डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज. मग क्विक असेट्स कोणत्या, क्विक लायबिलिटीज कोणत्या त्या कॅल्क्युलेट करा. मग पुढच्या ओळीवर कॅल्क्युलेट करा क्विक असेट्स. क्विक असेट्स. मग क्विक असेट्स म्हणजे काय, तर क्विक असेट्स म्हणजे सगळ्या करंट असेट. क्विक असेट्स म्हणजे सगळ्या करंट असेट्स, फक्त 2 असेट्स सोडून त्या वजा करायच्या. कोणत्या, स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस. मग इथं कोणती आली, इथं फक्त स्टॉक आलेली आहे. मग फक्त स्टॉक वजा करा. करंट असेटमधून स्टॉक आपण वजा केलं तर शिल्लक राहिलेले असेट आपल्या क्विक असेट असतील. मग स्टॉक इन ट्रेड. आता करंट असेट किती ते आपण कॅल्क्युलेट केल्या करंट रेशोमध्ये. मागे बघा, करंट असेट किती 1,51,000 आणि त्याच्यातून 66,000 स्टॉक वजा करायचा. मग 1,51,000 करंट असेट आहे आणि स्टॉक आहे 66,000. फक्त करंट असेटमधून स्टॉक वजा केल्यानंतर शिल्लक राहणार करंट क्विक असेट्स. मग 1,51,000 मायनस 66,000. उत्तर आलेलं आहे 85,000. मग इथं लिहा पुढच्या ओळीवर 85,000. मग 85,000 काय आल्या, 85,000 आल्या क्विक असेट्स. काय मिळाल्या, क्विक असेट्स. आता क्विक लायबिलिटी कॅल्क्युलेट करा. मग इथं लिहूया क्विक लायबिलिटीज. मग क्विक लायबिलिटीज कशा कॅल्क्युलेट करतात विद्यार्थी मित्रांनो. क्विक लायबिलिटी म्हणजे करंट लायबिलिटी घ्या. मग पहिले घ्या करंट लायबिलिटीज. आणि याच्यातून 2 लायबिलिटी वजा करायच्या, बँक ओव्हरड्राफ्ट आणि ॲक्रूड एक्सपेन्सेस. जास्त करून बँक ओव्हरड्राफ्टच येते म्हणून वजा करा बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट. आता करंट लायबिलिटी किती ते आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे करंट रेशोमध्ये. मग करंट लायबिलिटी किती 67,250. करंट लायबिलिटी आहे 67,250. बँक ओव्हरड्राफ्ट त्याच्यातून वजा करायचं. बँक ओव्हरड्राफ्ट किती आहे 11,250. मग करा वजा. 67,250 वजा
11,250. आन्सर आलं 56,000. म्हणजे या 56,000. आता करंट लायबिलिटीमधून फक्त बँक ओव्हरड्राफ्ट वजा करा. वजा केल्यानंतर ज्या लायबिलिटी शिल्लक राहणार त्या असणार क्विक लायबिलिटी. मग याला नाव द्या क्विक लायबिलिटीज. आता क्विक असेट पण मिळाल्या, क्विक लायबिलिटी पण मिळाल्या. सूत्रानुसार किमती टाका. क्विक असेट किती अगोदर घ्या 85,000 भागिले क्विक लायबिलिटी किती 56,000. 85,000 भागिले 56,000 करा. 85,000 भागिले 56,000. उत्तर आलं 1.517. मग 1.517, 1.51 आणि पुढे 78 वगैरे आहे. मग 1.52 किंवा 1.51 लिहिलं तरी चालेल. जे उत्तर आलं तसंच लिहा किंवा 1.52 करा. 1.52 आणि पुढे आपण 1 अटॅच करतो. मग 1 अटॅच करा आणि आपल्याला क्विक रेशो मिळाला 1.52:1. तर क्विक असेट्स आणि क्विक लायबिलिटीज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतात. क्विक असेट म्हणजे सगळ्या करंट असेट घ्या, त्याच्यातून फक्त स्टॉक वजा करा. स्टॉक वजा केल्यानंतर जे असेट शिल्लक राहणार त्याला क्विक असेट म्हणा. क्विक लायबिलिटी म्हणजे करंट लायबिलिटी घ्या, त्याच्यातून बँक ओव्हरड्राफ्ट वजा करायची आहे. मग बँक ओव्हरड्राफ्ट वजा केल्यानंतर जी लायबिलिटी शिल्लक राहणार ती क्विक लायबिलिटी. नंतर फॉर्म्युल्यानुसार किमती टाका आणि रेशो कॅल्क्युलेट करा. तिसरा रेशो जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो प्रोप्रायटरी रेशो. तिसरा रेशो आपण कॅल्क्युलेट करणार आहोत प्रोप्रायटरी रेशो. तर पहिल्यांदा एक लक्षात घ्या, प्रोप्रायटरी रेशो म्हणजे काय. तर असा रेशो प्रोप्रायटरी रेशो म्हणजे असा रेशो जो शेअर होल्डर्सच्या फंडशी संबंधित आहे. कुणाच्या? शेअर होल्डर किंवा ओनर्स म्हणा किंवा प्रोप्रायटर म्हणा. प्रोप्रायटर म्हणजे शेअर होल्डर. मग याचा सगळ्यात अगोदर फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युले मी तुम्हाला शिकवलेले आहे. मग याचा फॉर्म्युला आहे प्रोप्रायटर्स फंड लिहा किंवा प्रोप्रायटरऐवजी शेअर होल्डर लिहा. कोणताही शब्द तुम्ही लिहू शकतात. आपण लिहूया शेअर होल्डर्स फंड. आपण सूत्रामध्ये प्रोप्रायटर फंड लिहिलं होतं. तुम्ही म्हणणार सर तिथं तर प्रोप्रायटर लिहिलं. इथं प्रोप्रायटर, शेअर होल्डर, ओनर एकच आहे. मग प्रोप्रायटर फंड लिहा किंवा शेअर होल्डर्स फंड लिहा किंवा ओनर्स इक्विटी लिहा, चालतंय. आणि याला फक्त डिवाइड करायचं आहे टोटल असेटने. याला फक्त डिवाइड करायचं आहे टोटल असेट्सने. आता जेव्हा पण तुम्ही फॉर्म्युला लिहिता तेव्हा फक्त चेक करायचं फॉर्म्युलानुसार दिलेली इन्फॉर्मेशनची व्हॅल्यू जर अवेलेबल असेल तर डायरेक्ट किमती टाका. जर माहीत नसेल तर पहिले कॅल्क्युलेट करा. मग शेअर होल्डरचं फंड आपल्याला माहीत नाही आहे. शेअर होल्डरचं फंड पहिले कॅल्क्युलेट करावं लागेल. मग कसं कॅल्क्युलेट करायचं तर पुढच्या ओळीवर लिहा शेअर होल्डर्स फंड. मग शेअर होल्डर्स फंड म्हणजेच प्रोप्रायटर्स फंड. याच्यामध्ये काय काय येतं? फक्त लायबिलिटी साईडला मिळतात. शेअर होल्डर फंड कॅल्क्युलेट करायचं असेल तर फक्त लायबिलिटी साईडला बघायचं. मग याच्यामध्ये शेअर कॅपिटल येतात. इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्लस रिझर्व आणि प्लस प्रॉफिट हे सगळे मिळून काय असतं? शेअर होल्डर फंड. लक्षात ठेवा. कुठे असणार? लायबिलिटीला. मग कॅपिटल दिलं. कॅपिटल शेअर होल्डरचंच फंड आहे. म्हणजे या पेड अप कॅपिटल. आपल्या प्रॉब्लेममध्ये बघायचं शेअर होल्डर फंडमध्ये काय काय येणार? पेड अप कॅपिटल येणार किती? 2 लाख. त्याच्यानंतर काय दिलं? लायबिलिटीला फक्त लायबिलिटी. रिझर्व फंड. सगळे रिझर्व शेअर होल्डरच्या फंडमध्ये येतात. मग घ्या रिझर्व फंड. रिझर्व फंडची अमाऊंट आहे 50,000. त्याच्यानंतर दिले प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट दिला असेल तर तो सुद्धा शेअर होल्डरच्याच फंडमध्ये येतो कारण तो रिझर्वचाच भाग आहे. प्रॉफिट अँड लॉस तो किती दिलेला आहे? तो दिलेला आहे 12,750. प्रॉफिट अँड लॉस इथं लायबिलिटीला दिला, काही वेळेस असेटला दिला जातो. जर प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स असेटला दिला तर तो इथं वजा करायचा कारण तो लॉसचा बॅलन्स आहे. आता प्रोप्रायटर्स फंडमध्ये बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर्स आणि टॅक्स येत नाही कारण त्या करंट लायबिलिटी. मग प्रोप्रायटर्स फंड किंवा शेअर होल्डर फंडमध्ये काय काय येतं? कॅपिटल, रिझर्व अँड सरप्लस आणि प्रॉफिट. तिघांची टोटल करा. मग किती येते टोटल? 2, 50, 60, 62, 750. 2,62,750. आपल्याला काय मिळालं? शेअर होल्डर्स फंड. मग याला नाव द्या शेअर होल्डर्स फंड. शेअर होल्डर्स फंड. आता दुसरी इन्फॉर्मेशन टोटल असेट. टोटल असेट कॅल्क्युलेट नका करत बसू. असेटची टोटल. मग असेटची टोटल किती? 3,30,000. याच्यामध्ये गुडविल इंटँजिबल असेट आहे. जर इथं आपल्याला कुठं इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलं एक्सेप्ट इंटँजिबल असेट किंवा एक्सेप्ट गुडविल तर त्यावेळेस टोटल असेट घेत असताना गुडविल घेऊ नका. परंतु इथं कुठंच सांगितलेलं नाही आहे. मग टोटल असेट घेत असताना डायरेक्ट असेटची टोटल घ्यायची. मग असेटची टोटल इथं बघायची डायरेक्ट, करत नाही बसायची परत. इथं टोटल असेट किती आहे? 3,30,000. मग टोटल असेट आपल्याला माहिती आहे. शेअर होल्डर फंड आपण कॅल्क्युलेट केले. दोन्ही व्हॅल्यू माहीत झाल्या. सूत्रानुसार किमती टाका. मग शेअर होल्डर फंड अगोदर घ्या 2,00,000
62,750 भागायचं कशाने, टोटल असेट. टोटल असेटची व्हॅल्यू किती, 3,30,000. मग घ्या कॅल्सीवर, 2,62,750 भागिले 3,30,000. उत्तर आलेलं आहे 0.79 आणि पुढे 62 वगैरे. मग 0.79 लिहा किंवा 0.80 लिहा. मग उत्तर आपण लिहूया 0.79 लिहा किंवा 0.80 लिहा आणि पुढे 1 अटॅच करायचं आहे, कारण हा सुद्धा प्रपोर्शन रेशो आहे, रिलेशन दाखवायचा असतो आपल्याला. मग शेअर होल्डरचे फंड असेटची तुलना केली तर एवढे आहे 0.80:1. तर या पद्धतीने आपण प्रोप्रायटरी रेशो कॅल्क्युलेट केला, एक्झाममध्ये येऊ शकतो, खूप महत्त्वाचा आहे. अगोदर फॉर्म्युला लिहा, प्रोप्रायटर फंड डिवायडेड बाय नेट टोटल असेट. प्रोप्रायटर फंड लिहा किंवा शेअर होल्डर फंड लिहा किंवा ओनर्स इक्विटी लिहा, कोणताही शब्द चालेल. त्याच्यानंतर शेअर होल्डरचे फंड फक्त लायबिलिटीला जायचं, त्याच्यामध्ये कॅपिटल, रिझर्व आणि प्रॉफिट हे सगळ्यांची टोटल करायची, तुम्हाला शेअर होल्डरचे फंड मिळणार. टोटल असेट डायरेक्ट असेटची टोटल करायची आणि त्या पद्धतीने रेशो कैलकुलेट करायचा. दोस्तों प्रोप्राइटरी रेशो भी एग्जाम में बार बार पूछा जा सकता है. प्रोप्राइटरी रेशो कैलकुलेट करने के लिए सबसे पहले हमें फॉर्मूला पता होना चाहिए. फॉर्मूला क्या है, तो प्रोप्राइटरी रेशियो मतलब शेयर होल्डर्स फंड. शेयर होल्डर जो भी है कंपनी के, उसने जो भी फंड्स इन्वेस्ट किए हैं, उसने जो भी कैपिटल इन्वेस्ट किया है, उसको हम क्या कहते हैं, प्रोप्राइटर्स फंड. फिर प्रोप्राइटर्स मतलब शेयर होल्डर्स, फिर शेयर होल्डर्स फंड डिवाइडेड बाय टोटल असेट, ये इसका फॉर्मूला है. अब फॉर्मूले के अकॉर्डिंग हम लोग सिर्फ इतना चेक करते हैं कि हमें इसकी वैल्यू पता है कि नहीं, हमें टोटल असेट पता है कि नहीं. अगर हमें इसकी वैल्यू पता नहीं है तो फिर हम लोग क्या करते हैं, उसकी वैल्यू कैलकुलेट करते हैं. अभी शेयर होल्डर्स फंड हमें पता नहीं है, शेयर होल्डर्स फंड में क्या क्या आता है ये हमें पता है, लेकिन टोटल शेयर होल्डर्स फंड की वैल्यू हमें पता नहीं है. फिर शेयर होल्डर्स फंड की टोटल वैल्यू कैलकुलेट करेंगे. क्या करना है, शेयर होल्डर्स फंड के लिए सिर्फ लायबिलिटी साइड को देखना है, और लायबिलिटी साइड में शेयर होल्डर्स के फंड में क्या क्या आता है, कैपिटल. दो टाइप्स के कैपिटल होते हैं, इक्विटी शेयर कैपिटल और प्रेफरेंस शेयर कैपिटल, दोनों भी कैपिटल इसमें आएंगे. इसके अलावा इसमें रिजर्व आते हैं, रिजर्व के साथ साथ इसमें प्रॉफिट का बैलेंस भी आता है. फिर यहाँ पे देखिए पेड अप कैपिटल शेयर होल्डर फंड है, रिजर्व फंड्स भी शेयर होल्डर फंड में आएगा और प्रॉफिट एंड लॉस भी शेयर होल्डर के फंड में आएगा. ये तीनों की टोटल करने के बाद टोटल शेयर होल्डर फंड्स अपने को कितना मिला, 2,62,750. इसकी इन्फॉर्मेशन, इसकी वैल्यू पता चल गई. अब टोटल असेट की वैल्यू पता करने की ज़रूरत भी नहीं है. असेट की टोटल असेट मतलब असेट साइड को जाना है और सिर्फ टोटल असेट देखनी है. टोटल असेट कितनी है, 3,30,000. अब ये भी वैल्यू पता है, ये भी वैल्यू पता चल गई. एज पर रेशो जो भी फॉर्मूला है, फॉर्मूला के अकॉर्डिंग सिर्फ अमाउंट अपने को डालनी है. फिर शेयर होल्डर्स फंड कितना है, 2,62,750, उसको डिवाइड करिए टोटल असेट से, टोटल असेट है 3,30,000. इसके बाद आंसर आएगा 0.80 और सिर्फ आगे 1 अटैच करना है. तो इस तरीके से हम लोग प्रोप्राइटरी रेशो कैलकुलेट कर सकते हैं. एग्जाम में बार बार पूछा जाने वाला रेशो है. तो आई होप आपको ये प्रोप्राइटरी रेशो समझ में आया होगा. प्रोप्राइटरी रेशो परीक्षेमध्ये विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. पुढचा रेशो स्टॉक टर्नओव्हर रेशो भरपूर वेळेस आपण कॅल्क्युलेट केला आहे. मग चौथा रेशो लिहूया, स्टॉक टर्नओव्हर रेशो. अगोदर फॉर्म्युला, प्रत्येक रेशोचा फॉर्म्युला. मग स्टॉक टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला लिहूया, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन ॲव्हरेज इन्व्हेंटरी किंवा ॲव्हरेज स्टॉक म्हणा. ॲव्हरेज इन्व्हेंटरी किंवा ॲव्हरेज स्टॉक काही चालतं. मग सगळ्यात अगोदर चेक करा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड तुम्हाला माहिती आहे का, ॲव्हरेज स्टॉक तुम्हाला माहिती आहे का. तर लक्षात घ्या, स्टॉक टर्नओव्हर रेशो बॅलन्स शीटची गरजच नाही आहे. स्टॉक टर्नओव्हर रेशो फक्त ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून कॅल्क्युलेट केला जातो. तर ट्रेडिंग अकाउंटवरूनच हा कॅल्क्युलेट करायचा स्टॉक टर्नओव्हर रेशो, फक्त ट्रेडिंग अकाउंट. आता ट्रेडिंग अकाउंट आपल्याकडे नाही आहे, पण काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली, मग त्याच्यामध्ये बघायचं. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये ग्रॉस प्रॉफिट दिला, जो इथं काही कामाचा नाही आहे, ग्रॉस प्रॉफिटचा संबंधच नाही. ॲव्हरेज स्टॉक दिला 63,000, आपल्याकडे ॲव्हरेज स्टॉक आहे सूत्रामध्ये. मग ॲव्हरेज स्टॉकची किंमत आपल्याला माहीत झाली. ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट करायची गरज नाही. नाहीतर नाही दिली असती तर आपण कॅल्क्युलेट केलं असतं, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. आता कॅल्क्युलेट करू नका, ॲव्हरेज स्टॉक दिलेला आहे. इथं सांगितलं टर्नओव्हर फॉर द इयर 2024-25 8,40,000. टर्नओव्हर म्हणजे सेल्स. टोटल सेल दिला, मग टोटल सेल्स म्हणजे त्याच्यामध्ये 2 सेल्स आले, कॅश सेल, क्रेडिट सेल. हा सेल आहे 8,40,000. आपल्याला सेल नको, आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड पाहिजे. मग या केसमध्ये काय करणार,
आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसा कॅल्क्युलेट करायचो, ट्रेडिंग अकाउंट दिलेला असेल तर आपण काय करायचो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जायचो, ओपनिंग स्टॉक, परचेस आणि सर्व खर्च ॲड करायचो आणि त्याच्यातून क्लोजिंग स्टॉक वजा करायचो. असं आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट करायचो. आता ट्रेडिंग अकाउंटच नाही आहे, मग कसं कॅल्क्युलेट करायचं. या केसमध्ये जेव्हा तुमच्याकडे ट्रेडिंग अकाउंट नसेल तेव्हा या केसमध्ये इथूनच तुम्ही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट करायचा. कसा, इथं टोटल सेल दिला जातो, त्या टोटल सेलमधून फक्त ग्रॉस प्रॉफिट वजा करायचा. टोटल सेलमधून ग्रॉस प्रॉफिट वजा करायचा. जेव्हा ट्रेडिंग अकाउंट तुमच्याकडे नसेल तर फक्त टोटल सेलमधून ग्रॉस प्रॉफिट वजा करा, शिल्लक राहिलेली अमाऊंट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. मग इथे आपण सोडूया कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. इज इक्वल टू काय करायचं, टर्नओव्हर. टर्नओव्हर म्हणजे सेल. मग टर्नओव्हर मायनस काय मायनस करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट. एवढंच करा फक्त. ट्रेडिंग अकाउंट नाही आहे म्हणून त्यावेळेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड असं कॅल्क्युलेट करायचं. टोटल सेलमधून ग्रॉस प्रॉफिट वजा करा. मग टर्नओव्हर किती दिला, 8,40,000. टर्नओव्हर दिला 8,40,000. ग्रॉस प्रॉफिट किती दिला, 2,10,000. मग 8,40,000 मधून 2,10,000 वजा करा. 8,40,000 मायनस 2,10,000. उत्तर आलं 6,30,000. किती उत्तर आलं, 6,30,000. आता हे आलेलं उत्तर आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपल्याला मिळाला 6,30,000. किती मिळाला, 6,30,000. काय आहे 6,30,000 कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कसं कॅल्क्युलेट केलं, ट्रेडिंग अकाउंट जर नसेल तर या पद्धतीने कॅल्क्युलेट करा. ॲडिशनल इन्फॉर्मेशनवरून सेल घ्या म्हणजे टर्नओव्हर घ्या आणि त्याच्यातून ग्रॉस प्रॉफिट वजा करा. तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळणार 6,30,000 मिळाला. ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट करायची गरज नाही कारण ॲव्हरेज स्टॉक दिलेला आहे. मग तुम्हाला आता दोन्ही व्हॅल्यू माहिती आहे, डायरेक्ट सूत्रानुसार किमती टाका. पहिले घ्या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती, 6,30,000 भागिले ॲव्हरेज स्टॉक किती, ॲव्हरेज स्टॉक इथं बघा 63,000. मग इथं तुम्ही डायरेक्ट काढू शकता. 3030 कट केले 63 आहे 630. म्हणजे किती आलं, तर उत्तर आलं 10. आणि स्टॉक टर्नओव्हर रेशो आपण नेहमी कशामध्ये लिहित असतो, टाईममध्ये लिहित असतो. मग 10 टाइम्स उत्तर किती आलं, 10 टाइम्स. मग या पद्धतीने स्टॉक टर्नओव्हर रेशो आपण कॅल्क्युलेट केला. खूप सोपं आहे. फक्त रेशोचं पहिले फॉर्म्युला लिहा. स्टॉक टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन ॲव्हरेज इन्व्हेंटरी किंवा ॲव्हरेज स्टॉक. आता ट्रेडिंग अकाउंट नसेल तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड या सूत्रानुसार काढायचं. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसं काढायचं, टोटल सेल घ्यायचा त्याच्यातून ग्रॉस प्रॉफिट वजा करायचा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळाला 6,30,000. ॲव्हरेज स्टॉक दिलेला नसेल तर ॲव्हरेज स्टॉक काढा. कसा काढणार, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक भागिले 2. परंतु काढण्याची गरज नाही, ॲव्हरेज स्टॉक दिलेला आहे. मग डायरेक्ट सूत्रानुसार किमती टाकून आपण स्टॉक टर्नओव्हर रेशो कैलकुलेट करू शकतो. तो स्टॉक टर्नओवर रेशो कैलकुलेट करने के लिए पहले फॉर्मूला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइडेड बाय एवरेज स्टॉक. अभी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कैलकुलेट होता है सिर्फ ट्रेडिंग अकाउंट से. अभी ट्रेडिंग अकाउंट तो अपने पास में नहीं है, फिर ट्रेडिंग अकाउंट नहीं है, फिर अभी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कैसे कैलकुलेट करेंगे. तो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कैलकुलेट करना है एडिशनल इन्फॉर्मेशन विद द हेल्प ऑफ एडिशनल इन्फॉर्मेशन. अभी ट्रेडिंग अकाउंट में हम लोग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कैसे कैलकुलेट करते थे, ट्रेडिंग अकाउंट के डेबिट में ओपनिंग स्टॉक, परचेस और जितने भी डायरेक्ट एक्सपेंसेस है सबकी हम टोटल करते थे, उसमें से क्लोजिंग स्टॉक माइनस करते थे और इस तरीके से हम लोग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कैलकुलेट करते थे. कभी जब ट्रेडिंग अकाउंट सेपरेट दिया जाए तब. पर अभी ट्रेडिंग अकाउंट तो नहीं है तो ये टेक्निक तो हम यूज़ नहीं कर सकते. फिर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कैसे कैलकुलेट करेंगे, कौन सी केस में, जब ट्रेडिंग अकाउंट नहीं दिया जाएगा. जब ट्रेडिंग अकाउंट हमारे पास में नहीं होगा तब कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सिंपल तरीके से कैलकुलेट करना है. टोटल टर्नओवर लेना है, टर्नओवर मतलब सेल्स, और टर्नओवर में से सिर्फ ग्रॉस प्रॉफिट माइनस करना है. टर्नओवर माइनस ग्रॉस प्रॉफिट, जो वैल्यू बचेंगी वो हमारी होंगी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. अभी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड की वैल्यू पता चल गई. एवरेज स्टॉक यहाँ पर दिया हुआ है 63,000, मतलब एवरेज स्टॉक की भी वैल्यू हमें पता है डायरेक्टली कि अकॉर्डिंग टू फॉर्मूला हमें डायरेक्ट वैल्यू मेंशन करनी है. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 6,30,000 डिवाइडेड बाय एवरेज स्टॉक 63,000 और आंसर आएगा 10. आगे सिर्फ टाइम्स अटैच करने. तो इस तरीके से हम लोग स्टॉक टर्नओवर रेशो कैलकुलेट कर सकते हैं. लास्ट रेशो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सोडवायचा आहे आणि खूप सोपा आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो. मग ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल तर अगोदर फॉर्म्युला, प्रत्येक रेशोचा अगोदर फॉर्म्युला लिहायचा आहे. ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे, मग ग्रॉस प्रॉफिटने सुरुवात करा. ग्रॉस प्रॉफिट भागिले नेट सेल्स
आणि गुणिले 100. मग इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल असते शक्यतो. ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो डायरेक्ट कॅल्क्युलेट करायचा. ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 2,10,000, 2,10,000 भागिले नेट सेल. नेट सेल म्हणजे टर्नओव्हर. मग टर्नओव्हर किती आहे? 8,40,000. मग घ्या 8,40,000 गुणिले 100. 2च मिनिटात रेशो कॅल्क्युलेट झाला पाहिजे. मग कॅल्क्युलेटरवर घ्या 2,10,000 भागिले 8,40,000 गुणिले 100. आन्सर आलं 25%. मग आन्सर इथं आलेला आहे 25%. पर्सेंटेजमध्ये आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो लिहितो. तर या पद्धतीने ग्रॉस प्रॉफिट रेशो खूप सोपा है. ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट डायरेक्ट कैलकुलेट करायचा. तर ग्रॉस प्रॉफिट रेशो कैलकुलेट करने के लिए दोस्तों पहले फॉर्मूला लिखना है, ग्रॉस प्रॉफिट डिवाइडेड बाय नेट सेल्स इंटू 100. और ग्रॉस प्रॉफिट रेशो कैलकुलेट करने के लिए बैलेंस शीट की ज़रूरत नहीं है. ग्रॉस प्रॉफिट रेशो डायरेक्टली कैलकुलेट करना है क्योंकि इसकी दोनों भी वैल्यू डायरेक्टली हमें प्रॉब्लम में दी जाती है. ग्रॉस प्रॉफिट यहाँ पर दिया हुआ है 2,10,000 और नेट सेल्स मतलब टर्नओवर. टर्नओवर कितना है? 8,40,000. फिर डिवाइड करो 2,10,000 डिवाइडेड बाय 8,40,000 मल्टीप्लाई बाय 100. आंसर आया है 25% इज अ ग्रॉस प्रॉफिट रेशो. तो इस तरीके से हम लोग ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट कर सकते हैं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रॉब्लेम देखील आपण या रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण परत नवीन रेशोची प्रॅक्टिस करूया. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.